संख्याज्ञान संख्यांचे प्रकार। संख्यांचा पहिला प्रकार पाहूया, नैसर्गिक संख्या। 1 पासून पुढे सुरू होणाऱ्या सर्व मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे अनंत अशा नैसर्गिक संख्या आहेत। लहानात लहान 1 ही नैसर्गिक संख्या असून नैसर्गिक संख्या अनंत आहेत। संख्यांचा दुसरा प्रकार पूर्ण संख्या। शून्यापासून पुढे म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये 0 मिळवल्यास पूर्ण संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे अनंत अशा पूर्ण संख्या असतात। संख्यांचा तिसरा प्रकार पूर्णांक संख्या। सर्व नैसर्गिक संख्या 0 व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला पूर्णांक संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ -3, -4, -1, 0, 1, 2, 3 इत्यादी। संख्यांचा पुढचा प्रकार म्हणजे परिमेय संख्या। शून्यछेद नसणाऱ्या सर्व पूर्णांक व अपूर्णांक संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ a/b यामध्ये b बरोबर नाही 0 म्हणजे b हा शून्येतर छेद आहे। संख्यांचा पुढचा प्रकार म्हणजे अपरिमेय संख्या। ज्या संख्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या असतात। उदाहरणार्थ √3, √2 अशा प्रकारच्या संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात। संख्यांचा पुढचा प्रकार म्हणजे समसंख्या। ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात। उदाहरण पाहूया 8, 56, 242, 9530, 62384 इत्यादी। या उदाहरणांमध्ये प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या अंकांपैकीच एक अंक आहे। संख्यांचा पुढचा प्रकार म्हणजे विषम संख्या। ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक येतो। विषम संख्येचे उदाहरण पाहूया 7, 53, 231, 8233, 12759 या उदाहरणांमध्ये प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक आलेले आहेत। यानंतर संख्यांचा पुढचा प्रकार पाहूया मूळ संख्या। 1 हून मोठ्या अशा ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने किंवा 1 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत। आता आपण पाहूया 1 ते 100 मध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत। 1 ते 10 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहेत 2, 3, 5 व 7। 11 ते 20 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहेत 11, 13, 17 व 19।
21 ते 30 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहेत 23 व 29. 31 ते 40 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहेत 31 व 37. 41 ते 50 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहेत 41, 43 व 47. 51 ते 60 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहेत 53 व 59. 61 ते 70 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहेत 61 व 67. 71 ते 80 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहेत 71, 73 व 79. 81 ते 90 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहेत 83 व 89. आणि 91 ते 100 या संख्यांमध्ये मूळ संख्या आहे 97. अशा प्रकारे 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत संख्यांचा पुढचा प्रकार संयुक्त संख्या. ज्या संख्येला 1 व ती संख्या या व्यतिरिक्त इतरही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असते. 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. यामध्ये 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. यानंतर संख्यांचा पुढचा प्रकार आहे जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 29 व 31 इत्यादी. यानंतर आपण संख्यांचा पुढचा प्रकार पाहूया सहमूळ संख्या. ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. कोणत्याही क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. उदाहरणार्थ 5 व 6, 10 व 11, 83 व 84 इत्यादी. अशा प्रकारे सहमूळ संख्यांच्या जोड्या असतात. संख्यांचा पुढचा प्रकार म्हणजे त्रिकोणी संख्या. ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात व या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी सारखी असते अशा संख्येस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या ही 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट असते. उदाहरणार्थ 1, 2, 6, 10 इत्यादी. संख्यांचा शेवटचा प्रकार म्हणजे चौरस संख्या. ज्या संख्या ठिपक्यांच्या चौरस मांडणीत दाखवता येतात अशा संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या ही चौरस संख्या असते. उदाहरणार्थ 1, 4, 9, 16, 25, 36, 49 इत्यादी.